तू? हो मी. कुठे गेला होता? मी मीटिंगला. तुमच्या कपड्यांना जी धूळ लागली आहे त्यावरून तसं दिसतंय. किती सोपं असतं ना, कपड्यावर साचलेली धूळ अशी झटकली की कपडे स्वच्छ होतात. पण चारित्र्यावर साचलेल्या धुळीचं काय? ती सुद्धा अशीच साफ करता येते. तुझा नवरा आज मृत्यूच्या दारातून परत आलाय तरी तुझं मनुपुराण काही संपत नाही अजून. मला पुन्हा हार्ट अटॅक येऊ दे, मला मरू दे एकदाचा, मग काय तुझ्या सुनेचे गोडवे गायचे असतील ते का? काय हो तुम्ही वाटेल ते बोलता. माझ्या समोर तिचा विषय पुन्हा काढायचा नाही, बस. काय करू कळत नाहीये. आज मी माझ्या पायांवर उभा राहू शकलो. याचा अर्थ आज न उद्या मी चालायला लागेल. माझ्यावर हल्ला झाला आणि तो हल्ला साहेबनी केला हे कोणालाही कळता कामा नये. कोणालाही सांगू नकोस. आई बाबांना तर अजिबात नाही, त्यांना टेन्शन येईल. नाही सांग. आता झालं ते झालं, यापुढे तसं होऊ देऊ नका. म्हणजे वादविवाद, भांडणं, ज्याच्यामुळे त्यांना त्रास होईल असं काही करू नका. तसं काही काळजी करण्याचं कारण नाहीये. इनफॅक्ट उद्याच तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. आधी मी एकटीच मंगेशशी लढत होते, पण आता आम्ही 5 आहोत आणि आमच्या समोर मंगेशच काय, पण त्यासारख्यांची फौज जरी उभी राहिली ना तरी शेवटी आम्हीच जिंकू. बाबा, आज खरंच खूप आनंद होतोय हो. असं वाटतंय घरावर जे काही अरिष्ट आलं होतं ते सगळं दूर झालंय. सगळी संकट संपली आहेत आता. सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे बाबा सुखरूप घरी परत आले. आणि दुसरी आनंदाची गोष्ट, नाही नको, मी सांगत नाही, तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघा. आकाश, हे सगळं कसं घडलं बाळा? तुझ्या प्रार्थनेमुळे आणि मनूच्या प्रेमामुळे सगळं शक्य झालं. शेवटी तुझ्या देवानं तुझं ऐकलं. बाबा, कसे आहात तुम्ही? अरे आता मला काय होणार, तुला स्वतःच्या पायावर पुन्हा उभं राहिलेलं पाहिलं आणि या जगात देव आहे याच्यावर पुन्हा विश्वास बसला माझा. आता मला काही होणार नाही. बरं, तुम्ही थांबा इथे. सावकाश, मी जेवणाचं बघते. नको. कसलं लेटर? अहो, त्या मनस्विनी केतकरची केस पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्ही कोर्टात ऍप्लिकेशन केलं होतं ना? हो. ते नामंजूर झालंय. चला येतो. ऍडव्होकेट मीरा पटवर्धन, झालं समाधान का अजून काही बाकी आहे? कसं आहे ना मीरा, तुम्हा तरुणांचं रक्त सळसळत असतं, तुमच्यात धमक असते, तडफ असते, खुमखुमी असते, पण अक्कल नसते, ती आमच्याकडे असते. माझा अपमान करण्याचं धाडस आजपर्यंत कोणी दाखवलेलं नाही, ते तू दाखवलंयस. त्यामुळे आता त्याचे परिणामही तुला भोगावे लागतील आणि ही धमकीच आहे असं समज. मनूला वाचवण्याचा प्रयत्न करत होतीस, आता जमलं तर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न कर. ऍडव्होकेट दुष्यंत धर्माधिकारी, तुमचं हे चॅलेंज मी स्वीकारलं. तुम्ही काय माझं वकीलपत्र रद्द करणार? जर ही केस मी कोर्टात उभी करू शकले नाही तर यापुढे हा काळा कोट कधीच अंगावर चढवणार नाही. कोर्टाची पायरी सुद्धा चढणार नाही. इतके दिवस तुम्ही तुमचे डावपेच खेळत आलात, आता डाव खेळण्याची वेळ आमची आहे. ही केस कोर्टात उभी राहणार, तुम्हीच ती हरणार. विजय सत्याचाच होणार, सत्याचाच.